माझा मुलगा काही कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला होता. तेव्हा घरात सुनबाई आणि मी दोघेच होतो. एके दिवशी रात्री सुनबाई दूध द्यायला माझ्या खोलीत आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. सुनबाईने मला मिठी मारली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. कारण तिने इतक्या जोरात मिठी मारली होती की माझ्या इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. मग मी देखील घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन रात्रभर सुनबाईसोबत. माझे नाव धनाजीराव आहे आणि मी सध्या 60 वर्षाचा आहे. मला एक मुलगा आहे. माझ्या मुलाच्या लग्नाला 7 वर्षे झाली होती, पण त्याला अजून मूलबाळ झाले नव्हते. तो शहरात नोकरी करत होता आणि आता ते दोघे नवरा बायको शहरातच राहत होते. सुनबाईचे बालपण आमच्या गावातच गेले होते. कारण आमच्या गावात तिचे मामा राहत होते आणि ती मामाकडेच राहत होती. तिचे नाव रुपाली आहे. मला ती लहानपणापासून आवडायची, म्हणून मी तिचे लग्न माझ्या मुलासोबत लावून दिले. लग्न झाल्यानंतर सुनबाई काही दिवसांनी शहरात राहू लागली आणि आम्ही दोघे नवरा बायको गावाकडे राहत होतो. परंतु आता माझ्या बायकोचे निधन झाले आहे, म्हणून मी ठरवलं की आता आपण मुलाकडे शहरात जावं आणि एके दिवशी शहरात गेलो. मी सुनबाईला जवळपास 7 वर्षांनी भेटत होतो आणि यावेळी मी फक्त सुनबाईकडेच बघत राहिलो. ती आता एखाद्या नटीपेक्षा कमी दिसत नव्हती. मी तुम्हाला तिचे सौंदर्य शब्दात सांगू शकत नाही, कारण ती सुंदर आणि भरदार शरीराची होती. खरे सांगायचे तर मला सुनबाईचा हेवा वाटायचा. त्या दिवशी मला पहिल्यांदाच सुनबाईबद्दल आकर्षण वाटलं. त्या दिवशी सुनबाईच्या सुंदरता आणि तारुण्यामुळे माझा विचार बदलला. मी सुनबाईला माझ्या मिठीत घेण्याचे स्वप्न पाहू लागलो होतो. माझ्या मनात असे विचार का येत होते मला काहीच समजत नव्हते. मी माझे मन समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझे मन मान्य करायला तयार नव्हते. ती कुठेही गेली तरी मी तिला लपवून पाहायचो. ऑगस्ट महिना होता. पावसामुळे थंडी जरा जास्तच वाढली होती. एवढ्या थंडीत रात्र कशी काढावी असा मला प्रश्न पडला होता. पण देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि माझी समस्या सोडवली. मग सुनबाई माझ्याजवळ आली आणि मला मिठी मारली. मला तर तिला पाहूनच खूपच आनंद झाला, कारण घरात कोणीच नव्हते. माझा मुलगा कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला होता, त्यामुळे घरात आम्ही दोघेच होतो. सुनबाईने मला मिठी मारली होती. तिचा स्पर्श मला स्वतःकडे का ओढत होता हेच कळत नाही. सुनबाई मला अशीच मिठी मारत राहिली असे मला वाटले. तिच्या स्पर्शाने मला एक वेगळाच आनंद मिळत होता. सुनबाई माझ्यापासून वेगळी होताना म्हणाली, "सासरेबुवा, तुम्ही जरा काळजीत आहेत." मग मी सुनबाईला माझ्या समस्येबद्दल सांगितले, तर ती म्हणाली की त्यात काय काळजी करण्यासारखे आहे. तुम्ही माझ्यासोबत फिरायला चला, आपण आरामात जाऊ. मी खूप खुश झालो आणि सुनबाईसोबत एका पार्कमध्ये फिरायला निघालो. तेव्हा सुनबाई म्हणाली, "सासरेबुवा, मला तुमचा हात द्या. अंधारात तुम्हाला रस्ता कळणार नाही, कारण रात्रीची वेळ होती." मी हात पुढे केला. सुनबाईने माझा हात तिच्या मऊ हातात घेताच आता माझ्या पूर्ण अंगात काहीतरी वेगळंच संचारलं होतं. सुनबाईचा मऊ हात माझ्या हातात धरून मला खूप बरं वाटत होतं. हळूहळू आम्ही दोघे एकमेकांचा हात धरून फिरायला जाऊ लागलो. त्याच रस्त्यावर आमच्यापुढे काही स्त्रिया जात होत्या आणि सुनबाईबद्दल बोलत होत्या. त्यातली एक स्त्री म्हणाली, "उद्या तुझ्या मुलाचा वाढदिवस आहे. रुपालीला बोलू नको, नाहीतर अपशकुन होईल." अशा आनंदाच्या प्रसंगी वांजबाईची सावलीही पडू नये. एकतर म्हणाली की तिला घटस्फोट घ्यायला पाहिजे आणि तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न करून स्वतः संसार करावा. अंधार असल्याने आम्ही त्यांच्या मागे चाललो आहे याचे त्या स्त्रियांना भान नव्हते, म्हणूनच त्या असं बोलत होत्या. त्यांचे बोलणे ऐकून सुनबाईने माझा हात जोरात दाबला, जणू ती त्यांचे बोलणे मोठ्या कष्टाने सहन करत होती. मलाही ऐकून खूप वाईट वाटले. सुनबाई खूप काही सहन करत होती. थोड्याच वेळात सुनबाई रडायला लागली. तिला खूप दुःख झाले होते. मग मी थांबायला सांगितले आणि मी तिचे दोन्ही हात धरले आणि म्हणालो, "सुनबाई, हे लोक काय बोलतात याकडे तू लक्ष देऊ नको. यात तुझा काही दोष नाही. जेव्हा देवाच्या मनात असेल तेव्हा तुला मूल होईल. लोकांच्या बोलण्याने तू दुःख होऊ नकोस. तू खूप छान आहेस. बघ, एक दिवस सर्व काही ठीक होईल." असे म्हणताच तिने मला परत जोरात मिठी मारली आणि रडू लागली आणि ती म्हणाली, "सासरेबुवा, ही आजची गोष्ट नाही. माझ्या बाबतीत रोजच होत आहे. तर मला आता जगावेसे वाटत नाही. तुमच्या मुलाला काही फरक पडत नाही." मग मी सुनबाईला माझ्यापासून वेगळं केलं
आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणालो, सुनबाई, परत असं बोलू नकोस. मी तिला अनेक वेळा समजावले आणि काही वेळाने ती शांत झाली. साधारण 1 तास चालल्यावर शेवटी आम्ही घरी पोहोचलो. घरी गेल्यावर मी सुनबाईला विचारले की माझा मुलगा कधी येणार आहे. तेव्हा सुनबाई म्हणाली, तुमचा मुलगा काही कामासाठी दुसऱ्या शहरात गेले आहेत. ते 4 ते 5 दिवसात येतील. आम्ही बाहेर नाश्ता करून आलो होतो, म्हणून सुनबाईने पटकन आम्हा दोघांसाठी बेड व्यवस्थित केले. आम्हाला खूप थंडी वाजली होती, म्हणून आम्ही दोघे आपापल्या बेडवर झोपलो आणि एकमेकांशी बोलू लागलो. थोडा वेळ इकडे तिकडे बोलत असताना मी अचानक तिला विचारले, सुनबाई, लग्नाला 7 वर्षे होऊनही तुला मूल झाले नाही. माझे बोलणे ऐकून सुनबाई खूप उदास झाली आणि ती हळू आवाजात म्हणाली, काय सांगू सासरेबुवा, तुमच्या मुलातच काहीतरी कमी आहे. हे त्यांनी मला आजपर्यंत सांगितलं नाही. उलट त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवूनच ठेवली आहे. ज्या दवाखान्यात ते टेस्ट करायला गेले होते, तिथे माझी एक शेजारीण काम करते आणि तिने मला सांगितले आहे की तुझ्या नवऱ्यातच काहीतरी कमी आहे. मी सुद्धा आजपर्यंत त्यांच्याशी याबद्दल काही बोलले नाही. एक गोष्ट निश्चित आहे की ते हकीमवर जास्त विश्वास ठेवतात. ते हकीम त्यांच्याकडून पैसेही लुटत राहतात. काहींचे म्हणणे आहे की 2 महिन्यात चांगली बातमी मिळेल आणि काहींचे 4 महिन्यात. हे सर्व 7 वर्षापासून सुरू आहे. एका हकीमने फक्त 1 महिन्यात चांगली बातमी मिळेल असे सांगितले आहे. पण सासरेबुवा, मला माहीत आहे की या सगळ्यातून काहीही होणार नाही. असं म्हणत सुनबाई रडू लागली. मला ते खूप वाईट वाटले आणि मी माझ्या बेडवरून उठून तिच्या बेडवर बसलो आणि सुनबाईचे अश्रू पुसले आणि मी परत माझ्या बेडवर येऊ लागलो. तेव्हा सुनबाईने माझा हात धरून म्हणाली, सासरेबुवा, आज तुम्ही नसते तर मी माझ्या जीवाचे काही बरे वाईट केले असते. मग परत सुनबाईने माझा हात हातात घेतला आणि म्हणू लागली, स्त्रीच्या वेदना, तिच्या भावना समजून घेणारे पुरुष फार कमी आहे. त्यातील एक पुरुष तुम्ही आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. बोलत असताना सुनबाई माझा हात दाबत होती. मी तिला काहीच बोलू शकलो नाही, पण माझ्या मनात एक वादळ उठत होतं. मलाही तिला स्पर्श करावा वाटला होता, पण माझे मन मला हे करू देत नव्हते. मग सुनबाई म्हणाली की सासूबाई खूप भाग्यवान होत्या, कारण तुम्ही महिलांचा आदर करता आणि तुम्ही त्यांच्या भावनाही चांगल्या प्रकारे समजून घेतल्या. सुनबाई तिच्या शब्दात व्यक्त होत होती, पण अचानक तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. तिने पाहिले की मी थंडीत रात्री काहीही न घालता बसलो आहे. मग सुनबाई मला म्हणाली, सासरेबुवा, रगीच्या आत या, खूप थंडी आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या हृदयाची धडधड वेगाने सुरू झाली होती. काय होत आहे ते मला समजत नव्हतं आणि आम्ही दोघेही एका रगीत होतो. आम्ही एका रगीत असल्याने आमचा एकमेकांना स्पर्श होऊ लागला. आम्ही दोघे इतके जवळ बसलो होतो की तिचे पूर्ण शरीर कसे आहे ते मला जाणवलं. कधीकधी तर माझा हात मी तिला मुद्दामून स्पर्श करत होतो. मलाही आता खूप चांगले वाटत होते. मग सुनबाई म्हणाली, माफ करा सासरेबुवा, मी माझ्याच दुःखाने रडते. मी म्हणाले, सगळं काही ठीक होईल. सुनबाई परत माझ्या खूप जवळ आली होती. ती इतक्या जवळ आली होती की तिचा श्वासही मला जाणवत होता. मला जाणवत होते की सुनबाईला आता खूप आनंद येत आहे, पण ती मला दाखवत नव्हती. मग सुनबाई म्हणाली, सासरेबुवा, तुम्हाला दुसरं कोणी बाई आवडत आहे का? मी सुनबाईला म्हणालो, नाही, मला कोणतीच बाई आवडत नाही. मग सुनबाई म्हणाली, का आवडत नाही? तेव्हा मी पण अगदी मनापासून म्हणालो, कारण माझी बायको अगदी तुझ्यासारखीच होती. सुनबाई हसली आणि म्हणाली, माझ्यासारखी कशी? तेव्हा मी म्हणालो की ती खूप सुंदर आणि हुशार आहेस. मग सुनबाई म्हणाली की तुम्ही खोटे बोलत आहे. मी सुनबाईला म्हणालो, मी खोटं का बोलू? खरंच माझी बायको खूप सुंदर होती आणि ती जेव्हापासून मला सोडून गेली तेव्हापासून माझ्या इच्छा अपूर्ण आहेत. परंतु मी कधीच दुसऱ्या बाईचा विचार केला नाही. तेव्हा सुनबाईने एक प्रश्न विचारला ज्याने माझे मन पूर्णपणे चकित झाले. तिने विचारले की मी तुम्हाला आवडते का? मी म्हणालो, आवडत नाही तर मला खूप आवडतेस सुनबाई. तू खूप छान आहेस आणि आता इतक्या वर्षापासूनच्या माझ्या ज्या इच्छा अपूर्ण आहे त्या तूच पूर्ण करू शकतेस. आता माझा विश्वास बसू लागला होता की सुनबाई पण माझ्यामध्ये इंटरेस्ट घेत आहे. बाहेर कडाक्याची थंडी होती आणि आतलं वातावरण हळूहळू गरम होत होतं. मग सुनबाई म्हणाली, सासरीबुवा, तुम्ही पहिला माणूस आहे ज्याला माझ्यात तितके गुण दिसतात. तुमच्या मुलाने तर माझे कधीच कौतुक केले नाही. माझ्या बोलण्यातून सुनबाईला खूप आनंद मिळतोय असं मला वाटत होतं. मला माहीत होतं की प्रत्येक व्यक्ती कौतुकाचा भुकेला असतो,
मला सुनबाईला काही बोलायचे होते, पण मला वाटले की माझी सुनबाई माझ्या बोलण्यावर नाराज होईल. मला वाटत होतं की मी सुनबाईचे दुःख संपवून तिला आई होण्याचा आनंद द्यावा. मग मी हिंमत केली आणि सुनबाईला म्हणालो, "सुनबाई, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुझी हरकत नसेल तर मी सांगू का?" सुनबाई म्हणाली, "हो सासरेबुवा, बोला. मला काही हरकत नाही." मग मी हिंमत करून म्हणालो, "सुनबाई, मला तुला मूल होण्याचा आनंद द्यायचा आहे." हे ऐकून सुनबाई एकदम गप्प झाली आणि मलाही थोडी भीती वाटली. काही वेळाने मी शांतता तोडत म्हणालो, "सुनबाई, मला माफ कर. कदाचित माझं काही चुकलं असेल." मग सुनबाई म्हणाली, "नाही सासरेबुवा, तुम्ही काही चुकीचे बोलत नाही. मला तुमचं म्हणून तुम्ही हे सांगितलं आहे. मी फक्त हे चुकीचं आहे की नाही असे विचार करत आहे." मग मी म्हणालो की बरंच काही बरोबर करण्यासाठी थोडं चुकीचं केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मग सुनबाई म्हणाली, "सासरेबुवा, मी सहमत आहे, पण मला तुमच्यासोबत इच्छा पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे." मी म्हणालो, "ठीक आहे, सुनबाई तू विचार कर." मग त्या रात्री आम्ही दोघांनी आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. कारण दुसऱ्या दिवशी मला काही कामानिमित्त बाहेर जायचे होते. मी सकाळी लवकर उठलो कारण मला जायचे होते. मी तिथून निघायला लागलो तेव्हा सुनबाई म्हणाली, "सासरेबुवा, संध्याकाळी लवकर या. आता मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मी तुमची वाट पाहते." मग मी गेलो आणि माझे काम आवरले. तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. मी घराकडे निघालो. घरी सुनबाई माझी वाट पाहत होती. मी घरी गेलो तेव्हा सुनबाई माझ्याकडे पाहून हसत म्हणाली, "सासरेबुवा, आज दिवसभर मला तुमची खूप आठवण येत होती." मी म्हणालो, "सुनबाई, मला पण तुझी खूप आठवण येत होती." मी सुनबाईला म्हणालो, "चल लवकर, मला राहवत नाही." पण सुनबाईने माझ्यासाठी गरमागरम दूध बनवलं. मग मी दूध पिऊन आम्ही दोघे खोलीत गेलो आणि पुन्हा एकदा आम्ही आमच्या इच्छा पूर्ण केल्या. मी म्हणालो, "सुनबाई, बघ तुझं आयुष्य आनंदाने भरून जाईल." सुनबाई म्हणाली, "सासरेबुवा, तुमचे हे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्या हृदयात राहताल." मग हळूहळू पुन्हा आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत गेलो. पण सुनबाईने मला एक वचन दिले की आपल्या दोघांमध्ये जे काही झाले आहे ते कोणाला सांगणार नाही. मी पण सुनबाईला हो म्हणालो तेव्हा सुनबाई उठली आणि खोलीचा दरवाजा बंद केला आणि सुनबाई माझ्याजवळ आली आणि तिने तशीच मला मिठी मारली, जशी पहिल्यांदा मारली होती. मीही स्वतःहून सुनबाईला मिठी मारली. मग आम्ही ते सर्व केलं जे सुनबाईला हवे होतं. मी आणि सुनबाईने सतत 3 तास केले आणि मग दुसऱ्या दिवशी सुनबाई खूप खुश दिसत होती. तिला पाहून मलाही आनंद झाला होता. सुनबाई मला म्हणाली, "सासरेबुवा, तुम्ही माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. याबद्दल धन्यवाद." मी सुनबाईला म्हणालो, "सुनबाई, आभार मानायची काही गरज नाही. मला फक्त तुझा आनंद हवा आहे आणि मी देवाला प्रार्थना करेल की तू नेहमी आनंदी राहा." मित्रांनो, 2-3 दिवस सुनबाईसोबत खूप इच्छा पूर्ण केल्या. कारण माझा मुलगा पण 2-3 दिवस येणार नव्हता. घरात आम्ही दोघेच होतो, म्हणून जेव्हा मनात येतं तेव्हा आम्ही आनंद घ्यायचो आणि मी सुनबाईला या 2-3 दिवसात जितका आनंद देता येईल तितका आनंद देत होतो. मी सुनबाईला प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न केला. माझा मुलगा दुसऱ्या शहरातून घरी परतला आणि मी तिथून गावी परतलो. 2 महिन्यानंतर मला सुनबाईचा फोन आला की ती आई होणार आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि देवाचे आभार मानले. काही दिवसांनी सुनबाईला मुलगी झाली. मला माझ्या मुलीला भेटायला जायची खूप इच्छा होती, पण विनाकारण तिच्या घरी जाणे योग्य वाटले नाही. पण कसे तरी मी स्वतःचे नियंत्रण ठेवलं. आता सुनबाई खूप खुश झाली होती. तिची खुशाली पाहून मला वाटले की माझे आयुष्य यशस्वी झाले आहे. मंडळी, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.